जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. तुकारामांचे अभंग बघतोय आपण नामा म्हणेमध्ये. पण एक गोष्ट चांगली केली की तुकारामांच्याकडे आपण आलो तेव्हा नाव बदललं नाही आणि नामा म्हणेच ठेवलं. त्यामुळे आपला नामदेवांशी सतत संपर्क राहतो. नामातून राहतो, नामा म्हणे असल्यामुळे, पण अर्थातून पण राहतो. आज जे काही अभंग आहेत त्यामध्ये नामदेवांचा एक दोन ठिकाणी संदर्भ येणार आहे. सुरू करूया आपण. आजपासून मी अभंगाचा क्रमांक पण तुम्हाला सांगावा असं असं ठरवलं, म्हणजे तुम्हाला जर बघायचं असलं तर. पूर्वी मी कधी केलं नाही. मी सरकारी गाथा आहे ती ती वापरतो. सरकारी गाथाच म्हणतात त्याला. म्हणजे ही अ, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले माहिती मंत्री, इन्फॉर्मेशन मिनिस्टर पुरुषोत्तम मंगेश लाड म्हणून होते. हा अगदी महाराष्ट्रातून काही अगदी रत्न जी नेहरूंनी निवडली, त्यामध्ये आंबेडकर कसे घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले, तसेच लाड हे आकाशवाणी वगैरेचे प्रमुख, म्हणजे माहिती विभागाचे प्रमुख म्हणून निवडले. लाडांनी पहिलं काम जर काय केलं असेल तर तुकारामांची गाथा प्रसिद्ध करण्यासाठी एक समिती नेमली आणि त्यांनी कोणती गाथा हे करून देहू प्रत वगैरे कडूस प्रत अशा अनेक प्रतींचा अभ्यास करून एक पंडिती प्रत असं म्हणतात. पंडित म्हणजे पंडित म्हणूनच आपल्याकडे एक शंकर पंडित म्हणून फार मोठे विद्वान होऊन गेले. त्यांनी शुद्ध केलेली प्रत जी आहे ती, हे पंडित मराठी पंडित होते. उत्तरेत गेले होते. त्यांची सून म्हणजे विजयालक्ष्मी पंडित. म्हणजे विजयालक्ष्मी पंडितांचं आडनाव जे पंडित आहे ते मराठी पंडित आहे. त्या शंकर म्हणजे त्यांचे सासरे, विजयालक्ष्मींचे सासऱ्यांनी सिद्ध केलेली प्रत आहे ती शेवटी लाडांनी स्वीकारली. आणि आजही सरकारी गाथा, सरकारी प्रत म्हणून ती ओळखली जाते. तर त्यामध्ये त्याला फार सविस्तर प्रस्तावना लाडांनी लिहिली. आणि फार चांगली प्रत अशी ती आहे. ती सरकारी प्रत आहे, कुठेही सरकारी छापखान्यामध्ये ती मिळते. तर ती प्रत मी आधारभूत म्हणून वापरतो. कुठेही तुकारामांच्या बाबतीमध्ये ऑफिशियल प्रत ती समजली जाते. पण त्याच्या जोडीला ढवळे प्रकाशनानं प्रसिद्ध केलेली अशी एक जोगबुवांची प्रत आहे. विष्णुपंत जोगांची प्रत आहे. विष्णुपंत जोगांनी तुकारामांच्या गाथेला सविस्तर अर्थ, अभंग 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 असा अर्थ लावून सिद्ध केला. हा विष्णुबुवा जोगांनी. हे 19व्या शतकामधलं मोठं व्यक्तिमत्व. आपल्या आळंदीला वारकरी विद्यालयाची स्थापना जोगांनी केली. ज्ञानेश्वरीचे फार मोठे प्रवचनकार आणि मराठीचे मोठे प्राध्यापक, संत साहित्याचे जाणकार म्हणून जे सोनोपंत दांडेकर होऊन गेले, ते ह्या जोगबुवांचे शिष्य. या जोगबुवांनी अमृत अनुभवाचा ज्ञानेश्वरांच्या अतिशय सुरेख अर्थ पहिल्यांदा असा लावला. अशी मोठी कामं ह्या विष्णुपंत जोगांनी केली. त्यांची गाथेचा त्यांनी लावलेला जो अर्थ आहे तो अगदी आमच्या लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांचा गौरव केलेला आहे की विष्णुबुवा तुकाराम जगले आणि त्यांनी तो गाथेचा अर्थ लावला. कारण काही काही ठिकाणी कळतच नाही काय काय म्हणायचं तुकारामांना, आणि ते केवळ जोगबुवांनी सांगितलेलं आहे समजावून. आणि ते एवढं व्यवस्थित सांगितलेलं आहे की त्यातून आपलं शिक्षण होतं तुकारामांच्या बद्दलचं. तर आयुष्यात असं संत साहित्याला वाहून घेतलेले असे जोगबुवा होते. तर त्यांची पण एक प्रत आहे, पण ती ऑफिशियल प्रत समजली जात नाही. सरकारी प्रत ती आहे ती समजली जाते. मी सरकारी प्रतच वापरतो. त्यातला हा 736 अभंग आहे, तो आपण आज वाचणार आहोत पहिल्यांदा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा. आता ह्यामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणजे ह्यामध्ये दोन गोष्टी तुकारामांनी सांगितल्यात की दुसरीकडे कुठं जायचं कारण नाही. हा एक वारकरी संप्रदायाचा फार पहिल्यापासून ज्ञानोबा नामदेव यांच्यापासूनचा आहे की इतर कुठल्या साधनाच्या मागं लागायचंच कारण नाही. तुम्हाला संसार करत असताना, कर्तव्य निभावून नेत असतानाच तुम्हाला नामाच्या जोरावर, भावाच्या जोरावर परमेश्वर भेटेल. आणि सगळं जे काही तुमच्या वाट्याला येणार आहे भाग्य, ते यामुळंच येईल. दुसरं काही करायचं कारण नाही, अन्य साधनच आवश्यक नाही. ते सांगता सांगता वारकरी पंथामध्ये आम्ही ज्याला अद्वैत भक्ती म्हणतो ती अशी असते की तो भक्ताची उच्चतम अवस्था म्हणजे परमेश्वरच आहे. तो भक्त कधी परमेश्वरात लीन झाला हे कळतच नाही तुम्हाला. आणि त्याचा उच्चार बरोबर तुकोबांनी इथं केलेला आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. ज्याच्या जिव्हाळ्यामध्येच भक्ती आहे, ज्याच्या हृदयातच भक्ती आहे, आणि जो भक्तिमयच झालेला आहे भक्त, तोची देवाचा पुतळा. भक्तालाच देवाचा पुतळा असं म्हणलेलं आहे. असं असं पटकन कुठे दक्षिणेमध्ये असं असं म्हटलं जात नाही, कारण तिथे ती द्वैत भक्ती असते. तुम्हीच परमेश्वर होऊन जाता ही कल्पना मान्य नाही द्वैत भक्तीमध्ये. तुमच्यातलं अंतर राहतं शेवटपर्यंत. इथं ते अंतर मात्र मिटलेलं आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा,
तोची देवाचा पुतळा. भक्तीचा जिव्हाळा ज्याला कळला, ज्याच्या हृदयामध्येच पांडुरंग नामाच्या रूपानं येऊन वसला, तो परमेश्वरच झाला, तो स्वतःच हरी झाला. असा हा विचार आहे. आणिक न ये माझ्या मना. आणि तो तो भक्त सोडून, म्हणजे आता देवच झालाय, तो भक्त सोडून इतरांचा विचार मी करत नाही. आणिक न ये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. किती थोर न्यायपंडित असू देत, सांख्य तत्वज्ञ असू देत, वेदांत मीमांसक असू देत, कितीही मोठे असू देत, ते आचार्य असू देत, काही संत, काही, मला काही त्यांच्याशी देणं घेणं नाही. एक साधा माणूस जो आहे, वारकरी जो आहे, विठ्ठलाचं हरीचं चिंतन करून हरिजन आपल्या मनामध्ये बिंबवून घेतलेला आहे, हृदयामध्ये बिंबवून घेतलेला आहे, आणि त्यामुळं तो हरीचाच पुतळा झालेला आहे. तो मला देवा एवढाच पूजनीय आहे. मला कुठल्याही पंडित आणि शहाण्यापुढे जाऊन मी वाकणार नाही, पण ह्या सामान्य माणसापुढे मी वाकेन. असा असा मी त्याची पूजा करेन, असा असा तुकारामांनी म्हणलेला. आणि ही सरळ सांभाळली जाते बरं का. हे अभंगातला हा जो विचार आहे ना, हा सामान्य वारकरी हा केवळ ही कविता म्हणून घेत नाही. खरा जो भाविक वारकरी आहे, सांप्रदायिक वारकरी आहे, तो तुकारामाच्या वचनावर खरंच विश्वास ठेवतो, आणि तो खरंच असं करतो. तो खरंच पंडितांच्या प्रवचनांना जात नाही, तो खरंच योग मार्ग, साधना मार्ग करत नाही. तो खरंच शुभ अशुभ काळ पाहू नका म्हणून सांगितलेलं आहे तुकारामाने. एक नाही, अनेक अभंगांमध्ये सांगितले, शुभ आणि अशुभ काळ पाहू नका, हरीचं नाव घ्या, आणि सगळ्या दिशा शुभ आहेत, सगळा काळ शुभ आहे, असं तुकारामाने सांगितलेलं आहे. हे दाभोळकरांना सुद्धा सांगायला जमलेलं नाही. तुकारामाने 300 वर्षापूर्वी सांगितले. ते पाळणारे, केवळ तुकारामाच्या शब्दावर श्रद्धा ठेवून पाळणारे वारकरी आजही आहेत, आणि ते मुहूर्त बघत नाही, मुहूर्तच पाहत नाही. ते म्हणा हरीचं नाव घ्यायचं, तुकारामाने सांगितलंय, हरीचं नाव घ्यायचं, की ती ती वेळ मुहूर्त आहे. आणि स्थळ स्थळ कुठलं शुभ अशुभ असंही नाही. प्रत्येक स्थळी आणि प्रत्येक वेळी हरी आहेच तिथे. तुम्ही भावानं जर हरीला चिकटलेला असाल, तर हरी तुमच्या सन्निधच आहे. त्यामुळे शुभ आणि अशुभच नाही वारकरी संप्रदायामध्ये. कुठलाच हा बाहेरचा जो संस्कार आहे, त्याचं त्याचं प्राबल्यच वारकऱ्यांच्या मध्ये असत नाही. हा 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 म्हणजे कारण हे तुकाराम आणि नामदेवाला खरं मानून चालतात, तो शब्द जगायचाच प्रयत्न करतात. ते जगणं समजून घेतलं पाहिजे. अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे अंत्यसंस्कार सुद्धा खरा वारकरी संप्रदायिक जो असतो तो करत नाही. मृतदेहाच्या तोंडावर फक्त तुळशीचं पान ठेवतात, आणि जय जय रामकृष्ण हरीचाच गजर करतात. ते म्हणतात कोणत्याही ब्राह्मणाची आम्हाला गरज नाही, गरज असायचंच कारण नाही, मंत्रांचा आम्हाला अधिकारच नाही, आम्हाला मंत्रांची मतलबच नाही, मंत्राच्या ऐवजी नाम हे आम्हाला तुकारामाने आणि नामदेवानं दिलेलं आहे. ही आमची परंपरा आहे. आणि म्हणून आम्ही फक्त नंतर तुम्ही ज्याला भडागदी म्हणाल तसाच आम्ही देतो, आम्ही हरीच्या नामाच्या गजरामध्ये त्याला निरोप देतो. हे हरीकडून आलेला हा देह आहे, तो हरीला समर्पित करायचा आहे. हरीला समर्पित करायची खूण म्हणजे त्याच्यावर तुळशीचं फक्त पान ठेवायचं आणि समर्पित करून टाकायचं. ही वारकरी संप्रदायातली खरी परंपरा आहे. ही रॅशनॅलिटी आहे, विवेकवादी आहे. आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे केवळ हरीचं नाव मान्य नाही म्हणूनच. हरीचं नाव मान्य असेल तर तुकारामाच्या नावानंच आपल्याला सगळ्या सुधारणा करता आल्या असत्या आणि करता येतील, अशी परिस्थिती आहे. एवढा हा प्रगत असा भागवत धर्म आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा. मग तो ब्राह्मण आहे का, तो पंडित आहे, क्षत्रिय आहे का, तो हरिजन आहे, गावकुसा बाहेर का, चांडाळ आहे, काहीही आम्ही बघणार नाही. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. दुसरं क्वालिफिकेशन नाही काही, दुसरी पात्रता नाही. तेच आमच्या रामदासांनी म्हणलंय, शूद्र यातीचा गुरु करू नये. तुकारामांनी तसं म्हणलेलं नाही. त्याची याती बघू नका, वर्ण बघू नका, त्याच्या चित्तामध्ये हरी आहे ना, त्याला गुरु करून टाका. आणि म्हणून तुकारामांचे अनेक ब्राह्मण शिष्य झाले, जसे नामदेवांचे झाले. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. ज्याला भक्तीच्या नवविध प्रकार आहेत, रामदासांनी फार फार सुंदर पद्धतीनं नवविध भक्तीचा त्यांचा दशक आहे, त्यामध्ये ते समजावून सांगितलेलं आहे. ही नवविध भक्ती ज्याला जमलेली आहे तो शुद्ध. बाकी तुम्ही हा देह शुद्ध आणि अशुद्ध मला सांगूच नका. हा देह विटाळा आणि तो नाही विटाळा, असलं काहीही सांगू नका म्हणाले. ज्याच्यामध्ये नाम आहे, ज्याच्या ओठी नाम आहे, त्याचा देह शुद्ध. ज्याच्या चित्तामध्ये नाम आहे आणि हरी आहे, तो देवच. आणि आम्ही दुसरं कोणतंही क्वालिफिकेशन मानतच नाही. ज्याच्या चित्तात हरी, त्याचं आम्ही पूजन करू, त्याचं आम्ही अनुकरण करू. हा या पद्धतीचा सुधारणावाद तुकारामांनी सांगितला. हा केवळ सांगण्यासाठी नाही, त्यांनी तो आचारला.
आणि त्यांचे शिष्य सुद्धा जो संप्रदायातले तुकारामाचा शब्द मानणारे आहेत ते आजही हा शब्द सांभाळतात आणि पाळतात. पुढचा अभंग आहे, हा 738 नंबरचा आहे. हा अभंग फार प्रसिद्ध आहे. सुमन कल्याणपुरांच्या आवाजात आपण हा ऐकलेला आहे. बुडता आवरी मज भवाचे सागरी, असा हा तुकारामांचा फार अति गाजलेला असा अभंग आहे आणि फार सुंदर म्हणलेला आहे सुमनताईने. बुडता आवरी मज भवाचे सागरी, हा भवाचा समुद्र आहे, त्याच्यात मी बुडायला लागलोय. त्याच्यात मी बुडायला लागलोय. आता मला आवरायचं काम, मला वाचवायचं काम फक्त तू करू शकतोस. माझे प्रयत्नच थिटे आहेत. मला हे जमलं असतं तर मी तुझ्या पायाशी कशाला आलो असतो. मला मला काही जमणारं नाही रे. मी फक्त तुला शरण येणं जमलंय. तेवढीच एक सद्बुद्धी झाली ह्या जन्मामध्ये. आता बाकीचं तू कर. असा असा हा भक्ताचा शरणभाव आहे. बुडता आवरी मज भवाचे सागरी, नको मानू भार. आणि ह्याचं हे जड मानू नकोस. ह्या अडाणी माणसाला, या विषयांच्या मागे लागलेल्या ह्या जीवाला आता मी कुठं वाचवणार, मला वेळ नाही, असं कृपा करून म्हणू नको, असं पांडुरंगाकडं कळकळ व्यक्त करतात तुकाराम. नको मानू भार, पाहो दोषांचे डोंगर. त्यात कबुली कशी आहे बघ. माझी काय लायकी नाही खरं तर तू कृपा करावी अशी, पण तू कर कृपा. आणि जड मानू नकोस, तुला नाही जड हे. नको पाहू, नको मानू भार, नको पाहो दोषांचे डोंगर. मी दोषांचा डोंगरच आहे. माझ्याकडे काय दुसरं काय नाहीच आहे. दोषी महादोषीच आहे मी. पण तरी सुद्धा ह्या मला आता भवाच्या सागरी बुडायचं नाही आहे. ह्याचं कारण मला तुझ्या नामाची ओढ लागली आहे. मला हे आता उरलेलं आयुष्य जे आहे तुझ्या नामाची जागृती आल्यानंतरचं, ते तुझ्या सेवेतच घालवायचं आहे. म्हणून मला आवर, माझा देह आवर, मला अजून विषयाची मजा घ्यायची आहे म्हणून आवर, असं मी म्हणत नाही आहे. मला तुझं नाम घ्यायचं आहे, मला तुझी सेवा करायची आहे, मला तुझं सगळीकडे बघायचं आहे. आयुष्यभर एवढे विषयांचे अनुभव घेतले, आता तुझा अनुभव घ्यायची इच्छा निर्माण झाली आहे. पात्रता काहीच नाही. पण कृपा करून तू मला 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 ह्या सागरातून वाचव, मला बुडू देऊ नको. बुडता आवरी मज भवाचे सागरी, नको मानू भार, पाहो दोषांचे डोंगर. आहे ते सांभाळी, हे आहे तसंच आता मला सांभाळ. आता आता तू फार शहाणा होऊन येणं मग मी तुला सावरतो, असं कृपा करून देवा म्हणू नको. माझ्या मर्यादित ह्यात जेवढं जमलं तेवढं मी केलं. पण हा शरण आलेला आहे ना भक्त, तुकारामाला सांगायचं आहे, हेच त्याचा अधिकार आहे. हाच त्याचा अधिकार आहे. आधी चित्तशुद्धी होणार, वैराग्य होणार, आणि मग तुम्हाला ज्ञान, आणि मग तुम्हाला परमेश्वर भेटणार. अशी एक लिनियर एकरेषीय प्रक्रिया आहे असं आपल्याला वाटतं. वारकरी संप्रदायामध्ये संतांनी सांगितले, बाळांनो नाही, ही नॉन लिनियर प्रोसेस आहे. तुम्ही परमेश्वराचं नाम घ्यायला लागा आणि सगळं त्याच्यावर सोडायला लागा, आणि बघा कसे अनुभव येतात. ते योग्याकडे लक्ष देऊ नका, ज्ञानांकडे लक्ष देऊ नका, तांत्रिकांच्याकडे आणि मांत्रिकांच्या तर अजिबात ढुंकून बघू नका. हरीचं नाव चित्तात घ्या, त्याला सदैव आठवत राहा, त्याच्या नावानंच कर्म करत सुटा, आणि बघा काय होते ते. आहे ते सांभाळी तुझी कैसी ब्रीदावळी. तुझं ब्रीद काय, तुझं तुझं तू कोणाकोणाला तारून नेलेलं आहेस. तू गणिकेला तारून नेलेला आहेस, तू चोखामेळ्यासारख्या महाराला तारून नेलेला आहेस, तू नामदेवांना तारून नेलेला आहेस, मला का नाही तारून नेणार तू. आहे ते सांभाळी तुझी कैसी ब्रीदावळी. नाही तर मग तुझं ब्रीद काय उपयोग. तुझं ब्रीद काय आहे, तिथं पावन हे तुझं ब्रीद आहे. त्या ब्रीदावळीचा काय उपयोग परमेश्वरा. तू मला बुडता बुडता आता आवरलंच पाहिजे. तू तू सगळ्यांना तारून नेलेस, मलाही तारून ने. आणि पण म्हणलंय, पण खंत कशी आहे बघा. तुका म्हणे दोषी, पण काही म्हण पांडुरंगा, मी दोषाचे डोंगर मानू नको म्हणतो मी तुला, कारण मी तुला तसं म्हणणारच. पण मी दोषी आहे हे मात्र खरं. तुका म्हणे दोषी, मी तो पातकांची राशी. काय कबुली दिली बघा. म्हणजे चुकून जर तू माझं केलं नाहीस तर बरोबर आहे, हा 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 पातकांचा भार आहे सगळा माझ्या विषयाचा, वासनेचा. या जन्मी नसेल सुद्धा माझ्या नशिबामध्ये. बुडताना कसं बुडायला पाहिजे हे तुकाराम सांगतात. हे म्हणत बुडायला पाहिजे. तुका म्हणे दोषी, मी तो पातकांची राशी, असं म्हणत भावाच्या सागरात विलीन झालं पाहिजे. कारण परमेश्वरानं वाचवलंच नाही तर करणार काय, असं म्हणलं पाहिजे. परमेश्वरा तुझी मर्जी, पुढच्या जन्मात बहुतेक मला तू तारशील, हा जन्माचं सगळं तारायला पाहिजे, असा आग्रह मी तरी का धरावा. मी तुझं नाम घेत घेतच आता ह्या भावाच्या सागरामध्ये विलीन होतो, अशी प्रतिज्ञा पाहिजे. तुका म्हणे दोषी, मी तो पातकांची राशी. हा हा ज्याला भान आलं आणि ज्यानं नाम घेतलं तो उद्धरला, असं आमच्या भागवत धर्मामध्ये सांगतात. पुढचा अभंग आहे 755. मन गुंतले लुलया, हे सहजच जाय धावोनी त्या ठाया. मनाचं चंचलत्व हे योगी जसं सांगतात, आणि मग योग चित्तवृत्ती निरोध म्हणून पतंजली सांगतात. आमच्या तुकारामाने एवढं सोपं करून सांगितलेलं आहे.
मन गुंतले लुलया, जाय धावनी त्या ठाया. त्याचं लक्ष जिकडे जाईल तिकडे ते मन जाऊन बसते लहान मुलासारखं. त्याला तेच बघेल तेच पाहिजे पाहिजे होते. असा मनाचा स्वभावच आहे. चंचलता हा मनाचा स्वभावच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मन गुंतले लुलया, जाय धावनी त्या ठाया, मागे परतावी तो बळी. त्या मनाचा स्वभावच पुढे जाऊन बाहेर धावून विषयामध्ये जाण्याचा आहे. त्याला तिथून खेचून आणणं, ह्याला ताकद लागते. त्याला आम्ही बळवान असं म्हणतो. बळवान ही काही दंडातली ताकद नाही आहे, ही मांडीतली ताकद नाही, बाहूतली ताकद नाही, तलवारीची ताकद नाही. जो आपल्या मनाला, मनाचा सहज स्वभाव जो आहे, स्पॉन्टॅनियस फ्लो आहे, तो तसा तिथं जातो. त्याला आपल्या हस्तक्षेपानं मागं आणण्याचं काम करणं हे खरं शूराचं लक्षण आहे, असं तुकाराम सांगतात. मागे परतावी तो बळी, शूर एक भूमंडळी. भूमंडळी काय, लाखो लोकांची कत्तल करून सिंहासनावर बसणाऱ्याला शूर म्हणत नाहीत. तुकाराम म्हणतात आपल्या मनावर ज्याचा कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, मन जो काबूत ठेवतो तो खरा शूर. अशी संतांची व्याख्या आहे. काय काय व्याख्या केली आहे बघा. मागे परतावी तो बळी. बळी म्हणजे आपल्याकडे व्हिक्टीम असा अर्थ झालेला आहे आता, तसं नाही. बळी म्हणजे बळीवंताला बळी म्हणायचे. जुन्या मराठीमधला बळी हा शब्द आहे, तो बळीवंताला उद्देशून आहे. मागे परतावी तो बळी, शूर एक भूमंडळी. येऊन या घाली घाला, नेणो काय होई तुला. हे जे मन आहे ना, हे मन भल्या भल्यांचा घात करतं असं सांगतात तुकाराम. त्याच्यावर जर वेळीच तुम्ही जर स्वार झाला नाही, तर ते काय वाटेल ते सरप्राईज तुम्हाला तुम्हाला देऊ शकतं. येऊन या घाली घाला, तुमचं मन तुमच्यावरच घाला घालेल, अटॅक करेल. नेणो काय होई तुला, आणि मग तुझं काय होईल काय कोणाला सांगता येत नाही. मग तुला कोणी वाचवू शकत नाही. तू तुझ्या मनावर स्वार हो आणि ये त्याला घेऊन परत. आणि हे करण्याचं साधन म्हणजे नाम आहे, असं ते पुढे सांगतात. तुका म्हणे येणे, बहु नाडिले शहाणे. आपल्याला इशारा देतात, अहो भले भले पंडित, भले भले ज्ञानवंत, भले भले योगी संन्यासी, हा अवतार सुद्धा म्हणले ह्या मोहात पडले हो मनाच्या. ह्या मनानं कुणाकुणाचं काय काय पराभव केलाय तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणून मन जिथं जिथं जातंय तिथं तिथून त्याला परत आणा. आणि मग परत आणण्यासाठी कसं आहे, नामदेवांनी पण सांगितलेलं आहे, तुकारामांनी पण सांगितलंय, माझं मन ज्या ज्या ठिकाणी जाईल परमेश्वरा, तिथं तू का नाही उभा राहत. असं असं म्हटलं. मग तू तिथं सगळं उभारल्यानंतर ते सगळं मन माझं तिथनं परत येईल आणि माझ्या माझ्या चित्तामध्ये परत मी आत गुंतून पडेन. मी बाहेर जाणारच नाही सगळीकडे हरी दिसायला लागल्यानंतर. अशा साधनेचा प्रकार भागवत धर्मामध्ये सांगितला की जो फक्त खरेपणालाच किंमत देतो आणि तो बाह्य आचरणाला किंमत देत नाही असं नाही. असंच केवळ नाही तर बाह्य आचाराचा धिक्कार करतो. कारण बाह्य आचारामुळे मी हे काहीतरी करतोय, आता काहीतरी देव बघून घेईल असं म्हणून अहंकार वाढतो, स्वतःची फसवणूक वाढते. त्यापेक्षा ते करूच नका. आणि तुम्हाला जमतंय तेवढं नाम घ्या. तुम्हाला जमतंय तेवढ्या प्रामाणिकपणानं हरीचे दास होण्याचा प्रयत्न करा. आणि स्वतःच्या मनावर कसा कंट्रोल करायचा ते तुम्ही हरीचं नाम घेत घेत ठरवा. असं सांगणारा हा मनाला उद्देशून असा असा साधकांच्यासाठी हा असा मार्गदर्शक असा अभंग आहे. त्याच्या पुढचाच अभंग मी वाचतोय 756. आणि तो बरोबर कसा त्या ओळीत आलेला आहे बघा. आणि तो कसा तुकाराम महाराज आपल्या ते मनाला शक्य होत नाही, मनाच्या ताब्यात. आपल्याकडे कशी आहे रचना, अशी आहे मन बुद्धी चित्त अहंकार, अशी अशी अंतःकरण चतुष्टय म्हणून सांगतात. मन हे चंचल असतं आणि ते चित्त हे संस्कारात असतं. चित्त हे संस्कारांनी बनलेलं असतं. पण त्यातून विषयांच्या वासना, तुम्हाला जे आवडतं, जे आवडलेलं आहे भोग, तो परत परत घ्यावा वाटतो. जो आवडलेला नाही आहे, दुःखाची जिथं जाणीव आहे ते नकोसं वाटतं. असं जे हवा नकोची जी वृत्ती असते ती चित्तातल्या संस्कारातून येते. ते तर अशा त्या लाटा उठत असतात. तर कुठेतरी लाटेवर स्वारून हे हवं आहे असं म्हणणारं मन असतं. आणि ते इंद्रियांना सांगण्याच्या आधी की जे आता घेऊन ते तिथं तो भोग घ्यायचा आहे असं म्हणून जातं. ते करण्याच्या आधी, इंद्रियांना आदेश देण्याच्या आधी ते बुद्धीकडे जातं. आणि बुद्धीला निर्णयात्मक असं म्हणतात. त्या बुद्धीलाच म्हणतात की तू ठरव म्हणून. तर म्हणून आपली शुद्ध बुद्धी, सतबुद्धी असे आपण म्हणतो, चांगल्या बुद्धीचा माणूस निर्णय नीट करता आला पाहिजे. मग बुद्धी म्हणते की इंद्रियांना आवरते किंवा आवरत नाही. ज्यांचे आवरत नाही त्यांच्याकडनं पाप घडतात, ज्यांचं आवरतं त्यांच्याकडनं पुण्य घडत असतं. म्हणून ती बुद्धी शुद्ध व्हावी म्हणून आधी मुळात चित्तशुद्धीच आपल्याकडे सांगितलेली आहे. बुद्धी शुद्ध अशुद्ध नंतर. चित्तच तुम्ही शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध करायसाठी कसलाही यज्ञ, याग, हवन, तूप, तीळ, तांदूळ जाळून काहीही होत नाही असं तुकाराम सांगितलं. तर तुमचं जर चित्तच शुद्ध नसेल, चित्तामध्ये हरी जर बसला नसेल, तर काही शक्य नाही. तुम्ही नाम करा. आणि म्हणून यज्ञाचा आणि यागाचा निषेध करताना तुकारामाने असं सांगितलेलं आहे की भक्ती हाच मोठा यज्ञ आहे. आणि त्यात तीळ तांदळाची आहुती आवश्यक नाही आहे, ब्राह्मणाची आवश्यकता नाही आहे. तुमचं मनच पुरोहित आहे आणि तुमच्या अहंकाराची आहुती तुम्हाला द्यायची आहे. आणि हे वारकरी, सामान्यातला सामान्य वारकरी यावर विश्वास ठेवतो
यज्ञ या करत नाही, हरीचं चिंतन करतो आणि म्हणून तो थोर ठरतो. आणि त्याच्यामध्ये हरी प्रवेशतो आणि तो अनेकांना मार्गदर्शक ठरतो, जसे तुकाराम ठरले. ते कसं स्वतःच्या जीवाशीच अख्ख्या बोलतात, कसं बघा संत. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आता ती वाचेलाच ते विनंती करतात की विठोबाचं नाव घे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, डोळ्यांना विनंती करतात, वाचेले विनंती करतात विठोबाचं नाव घे. आपल्या हातात नाही ना. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांना विनंती करतात, इकडे तिकडे काय बघायचं तू आग्रह धरू नको, फक्त विठोबाचं तेवढं मुख पाहायला पाहिजे, असं तुम्ही करा. तुम्ही ऐका रे कान. बघा प्रत्येकाकडे जातात तुकाराम, स्वतःच्याच अनेक ज्ञानेंद्रियांकडं एकेकाकडे जाऊन विनवणी करतात. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. इतर काही भंपकपणा ऐकू नका, विठोबाचं कीर्तन ऐका, विठोबाचे गुण ऐका. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. आधी ज्ञानेंद्रिय सांगितली आणि मग मनाकडे आले. आणि मग म्हणतात मनाला विनंती करतात, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पाय. विठोबाच्या पायाशीच फक्त जुळून राहा, बाकी काहीही करू नकोस, बाकी तिकडे तिकडे जाऊ नकोस, अशी मनाला विनंती करतात. तुका म्हणे जीवा. कशी हायरार्की वाढवत नेली बघा अभंगाच्या रचनेमध्ये सुद्धा तुकारामांच्या. काय सौंदर्य असं. आधी वाचेला विनंती केली, विठोबाचं नाव घे म्हणून, मग डोळ्यांकडे आले, डोळ्यांना सांगितलं विठोबाचंच फक्त मुखाचं दर्शन घे. नंतर कानाकडे आले, विठोबाचेच गुण बाबा, विठोबाचंच कीर्तन ऐक असं सांगितलं. मग मनाकडे आले, सुपिरियर आहे. मनाला म्हणतात विठोबाच्या पायी राहा. आणि हा सगळा हा जो आहे हे फेडरेशन म्हणतो आम्ही. हे फेडरेशन जे आहे त्याच्या ते ते जीवाचं फेडरेशन आहे. हा सगळा संघ आहे, हा हा जीवाचा संघ आहे. म्हणून जीवाकडे येतात शेवटच्या वेळी. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. हा हा इथे 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 ही जी हाक मारली जीवाला स्वतःच्या मारलेली आहे. केशवाला मारलेल्या हाकाच आहेत, केशवा माझ्या जीवाला सोडू नको, केशवा मला बुडवू नको. हा हाका झाल्या. आता स्वतःलाच हाका मारतायत तुकाराम. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. असं आहे. म्हणजे साक्षीभाव काय काय उन्नत झालेला आहे बघा. त्यांना आपल्या देहात घडणाऱ्या प्रक्रिया कळायला लागलेल्या आहेत सगळ्या आता. आणि त्या अख्ख्या आपल्या जीवपणालाच उद्देशून विनंती करतायत, जीवा केशवाची संगत धर बरं का, दुसरं काही करू नकोस. 10 वाजून 1 मिनिट झाला, एक अजून आपण अभंग बघूया आणि थांबूया. 758. आणि या अभंगामध्ये नामदेवांची आठवण होते, म्हणून मी म्हटलं आपण नामा म्हणे हे शीर्षक ठेवून हा कार्यक्रम सुरूच ठेवला आणि सत्संग सुरूच ठेवला. त्याचं कारण नामदेव हे कवित्वामधले तुकारामांचे गुरुच आहेत. त्यामुळं तुकारामांमध्ये नामदेवांचा ध्वनी कायमच ऐकायला येत राहतो. त्यामुळे हे तुका म्हणे जरी असलं तरी हे नामा म्हणेच आहे मूळचं. ही भावना कायम आपण ठेवली पाहिजे. 758 अभंग आहे आणि हा नामदेवांची खास आठवण करून देणारा अभंग आहे. जरी मी नव्हतो पतित, तरी तू पावन कैसा येत. आता हे नामदेवांच्या पेक्षा मात्र बाज वेगळा आहे. पतित पावन असं आपण म्हणलो, पतित पावन नव्हेसी म्हणून जाई माघारा. हा असा जो नामदेवांचा अभंग आहे, तो ते एक करार आहे परमेश्वराबरोबर केलेला. आणि हा नामदेवांनी करार करून सगळ्या भक्तांच्या आणि संप्रदायाच्या हातात दिलेला आहे. त्या कराराची सतत आठवण भक्त स्वतःलाही करून देत असतो आणि विठोबाला पण करून देत असतो. असा ह्या कराराचे जनक, ही जी घटना आहे. आपण संविधानाचे जनक बाबासाहेब आंबेडकर म्हणतो आणि त्यांचे उपकार मानतो. तसंच हे जे भक्त आणि परमेश्वर यांच्यातल्या नात्याचं जे संविधान आहे, ज्याचं ते नातं ठरायला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन आहे, ती लिहिली आमच्या नामदेव आणि ज्ञानदेवानी. आणि ती तुकोबांपर्यंत चालत आलेली आहे. त्या कॉन्स्टिट्यूशनचा सारखा उल्लेख सगळे भक्त करत असतात. हा ती प्रॉपर्टी आहे त्यांची. त्या प्रॉपर्टीचा आधार घेऊन इथे तुकाराम या अभंगामध्ये म्हणतात, जरी मी नव्हतो पतित, तरी तू पावन कैसा येत. असं म्हणतात तुकाराम, माझ्या पतितपणामुळं तू पतित पावन झालायस. असं भांडणच आहे हे, तुकारामांची भांडणं आहेत. म्हणून माझे नाम आधी, मग तू पावन कृपानिधी. असं तुकाराम म्हणतायत. माझे नाव आधी म्हणजे परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ म्हणत नाहीयेत. ते म्हणतायत तुझा तुझा उपयोग काय आहे, तुझं अस्तित्वच कशासाठी आहे म्हणाले. हे भक्त ज्याला जाग आलेली आहे, त्या भक्ताला तारायसाठी आणि पुढं नेण्यासाठी म्हणून तुझा तुझा अवतार आहे. नाहीतर तुझ्या अस्तित्वाचाच उपयोग काय आहे म्हणाले. म्हणून माझे नाम आधी, माझे नाम काय आधी, तर पतित पावन हे जे त्याचं विशेषण आहे, त्यात पतित पहिल्यांदा येतो आणि पावन नंतर येतो. माझं नाव पहिल्यांदा म्हणले, तुझं नाव नंतर.
हे बघा तुकारामाची भांडण्याची पद्धत कशी. म्हणून माझे नाम आधी, मग तू पावन कृपा निधी. पण ते पावन केलं नाहीस तर त्या पतित पावनला अर्थ काय म्हणले, पतितच राहिलंय सगळं. लोहो महिमान परिसा. लोखंडाचं सोनं करणारा म्हणून परिसाला, परिसाला महत्व आहे म्हणाले. नाही तरी दगड जैसा. त्यानं जर लोखंडाचं सोनं केलं नाही तर त्या परिसाला दगडच मिळायला पाहिजे म्हणले, दगडासारखा तर दिसतो. परमेश्वरा म्हणले पतिताचं तू पावन केलं नाहीस तर तो दगड आणि तू याच्यामध्ये फरक काय म्हणले. लोहो महिमान परिसा, नाही तरी दगड जैसा. तुका म्हणे याचक भावे, कल्पतरू मान पावे. अहो कल्पतरू म्हणजे काय, तर तुमच्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा असं जे झाड आहे ते कल्पतरू आहे. आपण तो याचक भाव आहे म्हणून त्या कल्पतरूचं महत्व आहे. रामदासांनी पण सांगितलेलं आहे की ज्याला इच्छाच नाही आहे त्याला त्या कल्पतरूचं काय आहे. ज्याला इच्छाच नाही आहे, ज्याला 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 वासना शिल्लक नाही आहे, त्याला त्या कामधेनूची दुभणी, कामधेनूची दुभणी निष्कामास न लगती, असं म्हणलेलं आहे दासबोधामध्ये रामदासांनी. जो निष्कामच झालेला आहे त्याला कामधेनूचं कौतुक काय. ज्यांच्या मनात काम आहे त्यांना कामधेनूचं कौतुक आहे, ज्यांना इच्छा आहे त्यांना त्या चिंतामणीचं कौतुक आहे, ज्यांना काहीतरी करून अपेक्षा आहे त्यांना त्या कल्पतरूचं कौतुक आहे. बाकी काही नाही, याचक भावानंच कौतुक आहे, नाही तर काही नाही. आम्हाला फक्त तुझी याचना आहे, आमच्या हे पतितपणातनं, या संसाराच्या भवसागरातनं तरायची इच्छा आहे. तारणारा तू आहेस, तारकाचं अस्तित्व बुडणाऱ्यावरच आहे म्हणले, बुडणारा नसेल तर तारकाला काय महत्व आहे. असेच परमेश्वराला त्याच्या भूमिकेची आठवण करून देणारा हा तुकारामाचा अभंग आहे. पण ह्या सगळ्यामध्ये या आपल्या पतितपणातून एक पावन करण्याची ओढ लागली पाहिजे. आणि तो पावन करता जो आहे, पावन करणारा जो आहे, त्याला शरण जाण्याची बुद्धी आपल्यामध्ये असायला पाहिजे नामाच्या जोरावर. ही आवश्यक अट या अभंगातनं जाता जाता अप्रत्यक्षपणानं आपल्याला दिसते. आपण आता आज इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण.